मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण थर्ड जनरेशन वॅक्सीन, जी काही मलेरिया वॅक्सीन आहे, त्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूया. अ थर्ड जनरेशन वॅक्सीन इज अ टाईप ऑफ वॅक्सीन दॅट यूज अ न्यूक्लिक ॲसिड सच ॲज अ DNA ऑर RNA टू इंड्यूस अँड इम्युन रिस्पॉन्स. जी काही थर्ड जनरेशनची वॅक्सीन असते त्याच्यामध्ये मेनली न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA आणि RNAपासून जी काही वॅक्सिन प्रोड्यूस केली जाते ती थर्ड जनरेशन वॅक्सिनमध्ये प्रोड्यूस केली जातात. आणि एक इंड्यूस इम्युनो रिस्पॉन्स म्हणजे त्याच्यामध्ये नंतर DNA आणि RNAचा वापर करून त्या वॅक्सिनमध्ये इम्युनो रिस्पॉन्स हा बॉडीमध्ये जनरेट केला जातो. न्यूक्लिक ॲसिड वॅक्सिन आर रिलेटिव्हली न्यू टेक्नॉलॉजी अँड दे आर स्टील अंडर द डेव्हलपमेंट. आणि जी न्यूक्लिक ॲसिड वॅक्सिन जी आहे ती आत्ता रिसेंटली न्यू टेक्नॉलॉजी आहे आणि ती सध्याला अंडर डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च आता सध्याला करंटली चालू आहेत. हवेवर ते हॅव द पोटेन्शियल टू बी मोर इफेक्टिव्ह अँड सेफर दॅन द ट्रेडिशनल वॅक्सिन. आणि त्याच्यामध्ये मोर इफेक्टिव्ह आणि पोटेन्शियल दिसलं आहे, जे की ट्रेडिशनल वॅक्सिनपेक्षा जास्त आहे. ट्रेडिशनल वॅक्सिन वर्क ऑन द एक्सपोजिंग द बॉडी टू बी वीक ऑर किल फ्रॉम अ व्हायरस ऑर बॅक्टेरिया. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, जी वॅक्सिन सध्याला आता प्रोड्यूस केली जाते त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे की जी वॅक्सिनमध्ये पॅथोजन किंवा डिसीज त्या बॉडीमध्ये एखादा डिसीज कॉज करतो आहे, त्या डिसीज कॉज करणारा जो पॅथोजन असेल त्याला किल केलं जातं किंवा वीक केलं जातं. त्याच्यामध्ये जर डायरेक्ट वापरला गेला तर त्याला लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिन म्हटलं जातं. आणि जर त्याला इनॲक्टिवेट केलं जातं फॉर्मल्डिहाइड यूज करून. आणि फॉर्मल्डिहाइडचा यूज केल्यानंतर मग त्याला वॅक्सिनमध्ये जे काही पॅथोजन असतं त्याला टाकलं जातं आणि त्याच्यानंतर ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट काही इम्युन रिस्पॉन्स जनरेट केला जातो. आणि इन फ्युचर जर त्याचं इन्फेक्शन होणार असेल तर ते आपण आधीच आपल्या बॉडी त्याच्यामध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन होत असल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी फाईट करू शकते. हे झालं ट्रॅडिशनल वॅक्सिनचं. दिस ट्रिगर द बॉडी इम्युन सिस्टीम टू प्रोड्यूस द अँटीबॉडी दॅट कॅन प्रोटेक्ट अगेन्स्ट द डिसीज. आणि त्याच्या आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर इम्युन सिस्टीममध्ये ते अँटीबॉडी प्रोडक्शन करणार आणि त्या डिसीजच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्ट करणार. हवेवर द ट्रेडिशनल वॅक्सिन कॅन समटाईम कॉज अ साईड इफेक्ट सच ॲज अ फीवर, सोरनेस ॲट द इंजेक्शन साईट अँड स्वेलिंग ऑफ द लिम्फ नोड. आणि ही जी ट्रेडिशनल वॅक्सिन आहे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं. आपण ज्यावेळेस कोरोनाची वॅक्सिन वगैरे घेतलेली होती त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की काही जणांना डोकं वगैरे दुखत होतं. ज्यावेळेस ज्या आर्मला तिथं आपण इंजेक्शन वगैरे घेतलेलं होतं त्या हात आपल्याला पूर्ण दुखत होता काही दिवस. त्याच्यानंतर काही लोकांचं असं ऐकण्यात आलं की काहींचे डेथ वगैरे पण झाली, असं काही केसेस वगैरे ऐकले. त्यांना ती जी काही वॅक्सिन असते ती सूट नाही झाली. तर हे काही साईड इफेक्ट ट्रेडिशनल वॅक्सिनमुळे दिसून येतात. आणि जी न्यूक्लिक ॲसिड वॅक्सिन आहे ती वर्क डिफरंटली केली जाते. दे डू नॉट कंटेन एनी लाईव्ह ऑर वीक व्हायरस ऑर बॅक्टेरिया. आणि जी काही न्यूक्लिक ॲसिड थर्ड जनरेशन जी वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये मेनली जे आपण पाहतो ट्रेडिशनल वॅक्सिनमध्ये लाईव्ह किंवा वीक असलेला व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्या वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये टाकला जातो. पण मेनली ह्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये त्याचा इन्स्टेड दे कंटेन द जेनेटिक कोड फॉर अ प्रोटीन दॅट इज फाउंड ऑन द सरफेस ऑफ अ व्हायरस ऑर अ बॅक्टेरिया. याच्यात मेनली जे काही ज्या व्हायरसचा जेनेटिक कोड वगैरे जे असतो, प्रोटीन वगैरे जे असतं ते त्या वॅक्सिनमध्ये टाकलं जातं. द न्यूक्लिक ॲसिड वॅक्सिन हॅव अ सर्वल पोटेन्शियल ॲडव्हान्टेजेस ओव्हर अ ट्रेडिशनल वॅक्सिन. दे आर मोरली लायकली टू इंड्यूस अँड अ स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स अँड दे आर लेस लायकली टू कॉज अ साईड इफेक्ट. आणि याच्यामुळे हा जी न्यूक्लिक ॲसिड वॅक्सिन आहे ती स्ट्रॉंग इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करते आणि याच्यामुळे जे काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात ते कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये आपण DNA वॅक्सिन आणि RNA वॅक्सिन हे पाहतो. द DNA वॅक्सिन आर मेड अप ऑफ अ स्मॉल सर्क्युलर पीस ऑफ अ DNA दॅट कंटेन द जेनेटिक कोड फॉर द प्रोटीन फ्रॉम द पॅथोजन. आणि याच्यामध्ये जे काही पॅथोजनचं असतं त्याच्यातले जे काही प्रोटीन असतात ते काढले जातात आणि नंतर ते DNA तो बॉडीमध्ये इंजेक्ट केला जातो आणि टेकन अप द सेल आणि त्याच्यानंतर ते प्रोटीन प्रोड्यूस होतं आणि जे काही प्रोटीन असतं ते इम्युन रिस्पॉन्स जनरेट करतं आणि त्या एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट फाईट करतं. तसंच RNA वॅक्सिन हे स्मॉल सिंगल स्टँडर्ड पीस ऑफ RNA त्याच्यात असतो. त्याच्यानंतर त्याचे प्रोटीन वगैरे घेतले जातात त्या पॅथोजनमधून. त्याच्यानंतर ते वॅक्सिन त्याचं प्रोडक्शन केलं जातं आणि इंजेक्ट केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ते प्रोटीन जे काय असेल ते इम्युनो रिस्पॉन्स ट्रिगर करतं आणि ते पॅथोजनच्या अगेन्स्ट आपल्याला प्रोटेक्ट करतं.
तर आता आपण मलेरिया वॅक्सिन हे पाहूया. त्याच्या अंडर थर्ड जनरेशन वॅक्सिनच्या अंडर आपण मलेरिया वॅक्सिन हे एक्झाम्पल पाहूया. मलेरिया वॅक्सिन प्रोडक्शन इज अ कॉम्प्लेक्स अँड चॅलेंजिंग प्रोसेस. देअर आर अ नंबर ऑफ डिफरंट अप्रोचेस टू वॅक्सिन प्रोडक्शन अँड द बेस्ट अप्रोच फॉर द पर्टिक्युलर वॅक्सिन विल डिपेंड ऑन द स्पेसिफिक अँटीजन अँड ॲडज्युव्हंट यूज. आणि ह्या जे काही मेनली ही जी वॅक्सिन प्रोड्यूस केली जाते तिच्यामध्ये मेनली जे काही स्पेसिफिक अँटीजन किंवा जे काही स्पेसिफिक प्रोटीनचा वापर केला जातो आणि याच्यात मेनली ॲडज्युव्हंटचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आणि ॲडज्युव्हंट म्हणजे काय असतं याचा मी व्हिडिओ मागं टाकलेला आहे, ते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो ॲडज्युव्हंट म्हणजे काय. ॲडज्युव्हंट ही वॅक्सिनमध्ये टाकल्यानंतर त्याचा इम्युनो रिस्पॉन्स हा इन्हान्स करायला मदत करतं. आणि मेनली जे पहिलं जे ॲडज्युव्हंट शोधून काढलं होतं त्याचं नाव आहे ॲल्युमिनियम साल्ट. आणि मेनली सगळ्या वॅक्सिनमध्ये ॲनिमल साल्ट हे यूज केलं जातं ॲज अ ॲडज्युव्हंट पण. द वन कॉमन अप्रोच टू द मलेरिया वॅक्सिन प्रोडक्शन इज टू यूज द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी टू एक्सप्रेस द मलेरिया अँटीजन इन द होस्ट सेल. तर मेनली एक जे अप्रोच वापरलं जातं मलेरिया वॅक्सिनमध्ये त्याच्यात काय केलं जातं, जे काही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी थ्रू जे काही मलेरियाचे जे अँटीजन वगैरे जे असतात ते होस्ट सेलमध्ये एक्सप्रेस केले जातात किंवा त्याला ग्रो केलं जातं. एकदा ग्रो केल्यानंतर जे काही होस्ट सेल असेल त्याच्यामध्ये आपण जर एखादा ईस्ट सेल वगैरे जर घेतला असेल त्याला बायोरिॲक्टरमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन वगैरे केलं जातं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लार्ज क्वांटिटीमध्ये त्याचं ग्रोथ झाल्यानंतर त्याच्यातून जो काही अँटीजन असेल तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो, तो प्युरिफाय केला जातो. प्युरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये क्रोमॅटोग्राफीद्वारे तो प्युरिफाय केला जातो. दिस अप्रोच इज ऑफन यूज टू फॉर द वॅक्सिन दॅट रिक्वायर द मल्टिपल एंटीजन ॲज इट कॅन बी डिफिकल्ट टू प्रोड्यूस अ लार्ज क्वांटिटी ऑफ इच अँटीजन इंडिव्हिज्युअली. आणि ह्या प्रोसेसमध्ये मेनली काय केलं जातं, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी थ्रू मलेरियाचं होस्ट सेलमध्ये एक्सप्रेस केलं जातं. एक्सप्रेस केल्यानंतर त्याचे ग्रोथ ही वाढवली जाते एखाद्या बायोरिॲक्टरमध्ये किंवा फर्मेंटरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्याला एक मीडिया देऊन त्या एस सेलला मीडिया देऊन नंतर त्याची ग्रोथ वाढवली जाते. अँटीजन त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं आणि ते अँटीजन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्याला प्युरिफाय केलं जातं. आणि प्युरिफाय केल्यानंतर जे काही अँटीजन असतील त्याच्यापासून एक वॅक्सिन प्रोड्यूस केली जाते. आणि मेनली तुम्हाला मी सांगतो वॅक्सिनमध्ये मेनली 4 प्रकारचे कंपोनंट असतात, जे की पहिलं असतं ते स्ट्रेन, जी काही आपण त्या डिसीजच्या अगेन्स्ट जी स्ट्रेन वापरतो आहे ती ज्या पॅथोजननी डिसीज कॉज केला आहे ती स्ट्रेन. त्याच्यानंतर दुसरं असतं ॲडज्युव्हंट नंतर असतं स्टॅबिलायझर आणि चौथं असतं प्रिझर्वेटिव्ह. स्टॅबिलायझर म्हणजे काय, त्याची शेल्फ लाईफ वाढवली जाते वॅक्सिनची. त्याच्यात असे काही केमिकल्स वगैरे टाकले जातात. त्याच्यानंतर काही अँटीबायोटिक टाकले जातात जे की बॅक्टेरियाच्या ग्रोथला इनिबिट करतात ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ अ वॅक्सिन ऑर स्टोरेज प्रोसेस ऑफ वॅक्सिन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टॅबिलायझर झालं, प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे जी काही वॅक्सिन असेल तिला प्रिझर्व वगैरे करण्यासाठी काही प्रिझर्वेटिव्ह हे वापरले जातात. तर हे 4 मेन कंपोनंट असतात एखाद्या वॅक्सिनमध्ये. तर ही एक अप्रोच आहे मलेरिया वॅक्सिन प्रोडक्शनचा. तर अनदर एक अजून अप्रोच आहे त्याच्याद्वारे कसं प्रोडक्शन केलं ते पाहूया आपण. अनदर ही जी अप्रोच आहे हे जो मी मागे तुम्हाला सांगितलं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा, हा नेक्स्ट जनरेशन वॅक्सिनचा अप्रोच आहे. आणि हे जे मी आता सांगत आहे ते ट्रॅडिशनल जी वॅक्सिन कशी प्रोड्यूस केली जाते ते सांगतो आहे. अनदर अप्रोच टू मलेरिया वॅक्सिन प्रोडक्शन इज यूज टू लाईव्ह ॲट्युनेटेड पॅरासाईट. म्हणजे याच्यामध्ये लाईव्ह ॲट्युनेटेड जे काही पॅरासाईट असतात मलेरियाचे ते वॅक्सिनमध्ये टाकले जातात. दिस वॅक्सिन हॅज बीन वीक, म्हणजे त्याला वीक वगैरे केलं जातं, त्याला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये केलं जातं. आणि इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कसं केलं जातं, फॉर्मिल्डिहाइडसोबत त्याला ट्रीट केलं जातं आणि त्याच्यानंतर ते वॅक्सिनमध्ये त्याचं प्रोडक्शनमध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यात मेनली ॲडज्युव्हंट, स्टॅबिलायझर आणि प्रिझर्वेटिव्ह टाकून त्या वॅक्सिनचं प्रोडक्शन केलं जातं. आणि नंतर मग त्या जी काही मलेरिया डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट त्या एखाद्या पर्सनला ते दिलं जातं. आणि नंतर इन फ्युचर जर त्याला जो त्रास होत असेल तर त्याच्यापासून वाचवलं जातं. आणि त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन ऑलरेडी होतं, त्यामुळे तो त्या अँटीजनच्या अगेन्स्ट तो फाईट करू शकतो. हे काही 2 अप्रोच आहे मलेरिया वॅक्सिन प्रोडक्शनचे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मलेरिया वॅक्सिन कशी प्रोड्यूस केली जाते तसंच आपण थर्ड जनरेशन वॅक्सिन म्हणजे काय ते पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल
नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.